शिराळा तालुक्यातील उपवळे येथे बुधवारी रात्री मृत्यू आणि जिद्दीचा थरार पाहायला मिळालाय। घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने 9 वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला। मात्र 11 वर्षांच्या भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीला पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले। या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचलेत। संग्राम पाटील यांचं कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते। बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास जेवण आटोपून शिवम आणि स्वरांजली हे दोघे भाऊ बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते। दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली। भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला। मात्र न डगमगता शिवमने तात्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला। दरम्यान मुलाची आई स्वप्नाली यांनी ही घटनास्थळी धाव घेत आरडाओरडा सुरू केला। नागरिक जमा झाल्याचं पाहून बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला। सुदैवाने स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाहीत। या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या। तिला तातडीने सरपंच संभाजी पाटील, प्रवीण पाटील, सुनील गायकवाड, श्रीकांत पवार तसेच कुटुंबियांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टर निलेश पाटील तिच्यावर उपचार करतात। बालाजी संग्राम पाटील। रात्री आम्ही जेवून वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला। मग तेव्हा बहिणीचा माझ्या हातातून हात सुटला। मला तो बहिणीचा पाय घावला। मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाकलवून लावले। माणसाने ओरडून माणसं परत गोळा झाली। मग परत मग ती वन विभागवाली ती आली। ती काय तिने पावलाच्या ती फोटो काढलं। ती तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय? माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्याने, पण मी बाजूला पडल्यामुळे तिला बहिणीवर हल्ला केला। तू काय पाय धरून बहिणीचा वडला सगळा? हा, पाय धरला बहिणीचा। माझं नाव संग्राम मानराव पाटील। माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील, तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला। नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी वरच्या घरात जात होते आणि आई आणि 2 पोरं वर जाताना त्याला मागणं येऊन बिबट्यानं मुलीवर हल्ला केला। मुलाने त्याचा मुलगी पडल्यावर मुलानं तिचा पाय धरून वडला म्हणून पोरगी आमची वाचली। शिवम संग्राम पाटील मुलाचे नाव, तिच्या भावाचे। तुमची सध्या काय मागणी आहे शासनाला किंवा वन विभागाकडे? काय वन विभागाने काहीतरी त्या बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे, काहीतरी करावं अशी इच्छा आहे आमची। कारण पोरांनी असा हल्ला करायला लागल्यावर जरा हे आहे ना, डेंजर परिस्थिती आहे। शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे, हा धाडशी विद्यार्थी श्री शिव छत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेत आहे। त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट, परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारचे आहे की 2 भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची 2 घरे आहेत। त्या 2 घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला। परंतु नशीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती, मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याचे दात स्वेटरमध्ये अडकले। त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या बहिणीचा हात सुटला, परंतु त्यानं धाडसानं आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला। बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता। तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक, संग्राम पाटील, त्याची पत्नी, त्याचे आजी आजोबा हे बाहेर आले आणि त्यामुळं बिबट्यानं त्याच्या
सावधाला सोडून दिलं. अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे. मी विनंती एवढी करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत या प्राण्यापासून गावकऱ्यांचं, या लहान मुलांचं संरक्षण करावं, हीच मी त्यांना एक विनंती करतो. आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.